लाईन मग गुणलेकर रेडी का? रेडी स्टार्ट करा. लीलाधर पाटील चढाईसाठी सज्ज होतोय. पर्यायी बांधण संघाच्या पटामध्ये 6 एक चढाई आहे. सावध संत चढाई करतोय. तर मैदान क्रमांक 2 वर देखील फरीदवाल चढाईसाठी सज्ज होतात. पाहूया 7 एक चढाई. पहिली चढाई कच्चे दुवे हेरण्याची चढाई. जे प्रतिस्पर्धी संघामध्ये कच्चे दिवे आणि आता मात्र लीलाधर पाटील खोलवर चढाई करतात. पाहूया प्रयत्न तर होता. निलेश भिसे बांधण संघाचा मसोबा संघाच्या पटामध्ये मिडल आउट संतोष. गुरुनाथ पाटील सध्या पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. PSI म्हणून त्यांची नियुक्ती आहे. गुरुनाथ पाटील CRSF रिटायर्ड आणि पोलीस दलामध्ये सध्या PSI म्हणून कार्यरत आहेत. बहारदार चढाईसाठी प्रसिद्ध असणारे गुरुनाथ भाऊ सावध संत चढाई करतात आणि रिक्त असते मागे परतात. प्रत्युत्तर दाखल कोपर संघाच्या वतीने एक अप्रतिम असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अलोट क्रीडा शिकांच्या गर्दीमध्ये मसोबा क्रीडा मंडळ धाकटे शापूर यांच्या वतीने 45+ ही स्पर्धा. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने पुन्हा एकदा लीलाधर पाटील चढाईसाठी सज्ज होते. खोलवर चढाई आणि हाताने गडी टिपतोय. तर आता मात्र कोपर संघाच्या पटामध्ये जलदंड शर्यतीचा प्रमोद पाटील ज्याने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ खेळला. कशा प्रकारची चढाई करेल प्रमोद पाटीलला जेरबंद केला जातोय. प्रमोद पाटीलला रोखलं जातं. थोडीच तोड उत्तर देतोय आणि चांगलं कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. तर मसोबा शापूर संघाची जी सुरुवात आहे वेल बिगिनिंग इज द हाफ डन ज्याला म्हटलं जातं. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. लीलाधर पाटील आणि कैलास पाटील यांच्या बहारदार चढायासोबत संतोष पाटील यांची चांगली साथ मिळतोय ती मसोबा संघाला. 3-1 लढत म्हणजेच सुपर टॅकलची नामी संधी बांधण संघाला. तो लीलाधर पाटील तेवढा चतुर चाराक्ष. रनिंग रेड मध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. एक गुणाची कमाई करतोय. तर आता मात्र विनायक दिवलांग संघाच्या पटातून चढाईसाठी सज्ज होतोय एक अनुभवी खेळाडू निलेश पाटील. आक्रमक चढाईसाठी प्रसिद्ध असणारा निलेश पाटील रायगड जिल्हा संघामध्ये यांची वर्णी लागली होती. सध्या नेव्ही मध्ये कार्यरत आहेत निलेश भाऊ. सुंदर मारण्याचा प्रयत्न होता परंतु गोप्ररक्षकाने चांगली कामगिरी पार पाडली आणि चेड बंद केला. कैलास पाटील आता मात्र सज्ज होतात. पाहूया पाहता पाहता बांधण संघ थोडासा अडचणीत आहे आणि पाहता पाहता बांधण संघावर लोणाचा बोजा येतोय. आणि आता मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात 2 गुणांची कमाई होतोय. 2 गुण संपादन करतात ते बांधणच्या हा चढाईपट्टू.
लीलाधर पाटील यांची रनिंग रेट ज्याला आपण म्हणू, परेश ठाकूर मूर्तीलाल परंतु कीर्तिमान पाहूया. कोपर संघाचा जुना दांता चढाईपट्टू, अप्रतिम चढाई, सुंदर फुटवर्क, सुंदर पदलालित्य, मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न, सुंदर चढाई. हाती गाई संकटातली ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात 1 गुणाची कमाई करतो तो परेश ठाकूर. तर कैलास पाटीलला संजीवनी कोण देईल? संतोष पाटील चढाईसाठी सज्ज होतोय. 3 प्रकारची कबड्डी खेळली जातो, अमर, जेमिनी आणि संजीवनी. संजीवनी प्रकारची कबड्डी आपण खेळतो इथे आणि 1 गुणाची कमाई करतो तो संतोष पाटील. लीलाधर पाटील वारंवार चढाया करतात, एक महत्वपूर्ण भूमिका निभावतात. मैदान क्रमांक 2 वर टाळ्यांचा गजर होते, थर्रेड करण्यासाठी सज्ज होते तो प्रमोद पाटील. बळदंड शरीर चेअर बंद केला जातो तो प्रमोद पाटीलला. तर खऱ्या अर्थाने अप्रतिम अशी स्पर्धा. आता मात्र अंतिम टप्प्यात क्रीडा रसिकांची हलवट गर्दी. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचे मानावे तेवढे आभार. थोडे पुन्हा एकदा लीलाधर पाटील. झारास एक 2 चेन छापून चढाई करतो तो लीलाधर पाटील. आणि पहा शांतता बाळा, शांतता बाळा, शांतता बाळा. एकाडी बंद सांगा, एकाडी बंद. स्पर्धा अप्रतिम आहे. शांतता बाळा. आता मात्र लीलाधर पाटील चेअर बंद होता. आणि पाहूया कवर कॉम्पिटिशन पाहायला मिळतं तर दिवलन संघाच्या क्षेत्ररक्षकांचं. पुन्हा एकदा विनंती आहे, जोश में होश मत खोना. सगळे सिनियर खेळाडू सावधानतेने खेळा.
सावधान तुम्ही खेळा. सर सलामत तो पगडी 50. हेल्थ इज द वेल्थ. तर मैदान क्रमांक 1 वर सामना मध्यंतराकरिता थांबलेला आहे. मध्यंतरापर्यंत मसोबा शापूर 14 गुण, मर्याई बांधण 5 गुण. याचाच अर्थ असा आहे की 9 गुणांची आघाडी ही मसोबा क्रीडा मंडळ शापूर यांच्या कडे आहे. याची नोंद दोन्ही संघाचे कर्णधार व संघ व्यवस्थापकाने घ्यायची आहे. तर मैदान क्रमांक 2 वर फर्स्ट हाफ सुरू आहे. 2-4 2 गुण दिवलांग संघाचे दिसतात, 4 गुण कोपर संघाचे. पाहूया निलेश पाटील चढाईसाठी सज्ज होते. पाहूया कशा प्रकारची चढाई असेल. या चढाईमध्ये फळ असतात, करा किंवा मरा निलेश पाटील चेअरमन. परेश ठाकूर चारास एक चढाई करतो. परेश ठाकूर मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. अतिशय वेगवान चढाई होती त्यांची. मैदान क्रमांक 2 वरचा सामना देखील मध्यंतराकरिता थांबलेला आहे. 5-2 2-5 3 गुणांची आघाडी कोपर संघाकडे आहे. पाहूया याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. मैदान क्रमांक 1 वर सामन्याला सुरुवात. संतोष चढाईसाठी सज्ज होते. 4-1 चढाई करेल. उंचपुरा असा संतोष या स्पर्धेमध्ये चांगली चमकदार कामगिरी करतोय. गडी टिपतो तो संतोष. सामने दत्तू पाटील क्रीडा नगरीमध्ये साकार होत आहे. विलास दत्तात्रय पाटील, जर आपण कुठे प्रेक्षकात असाल तर स्टेजकडे या. विलास दत्तात्रय पाटील. राष्ट्रीय खेळाडू कैलास पाटील पाहूया. 3 चढाई सावध संत चढाई करतात. श्री पर्यायी बांधण संघाच्या पटामध्ये. मैदान क्रमांक 2 वर एक चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळेल. पूर्वार्ध आपण पाहिला. उत्तरार्ध पुन्हा एकदा सांगतो, ज्याची वेळ चांगली त्यांचा खेळ चांगला. पाहूया शेवट खूप महत्वाचा असतो. 1 आणि 2च्या मध्ये खूप क्रीडा रसिक उभे आहेत. सुनील भाऊ, सुनील भाऊ, 1 आणि 2 मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाहेर जा. 1 आणि 2 मध्ये जे प्रेक्षक आहेत
त्यांनी जागा रिकामी करा तिथली. शांतता बाळा. दोन गुणाची कमी होते. राऊंड नंबर 2 वर पंचाचा निर्णय अंतिम म्हणा. राणा उठवा हे अडवतात. ए कुठूदा ए कुठूदा राणा पाठी घे. राणा पाठी घ्या. हात लावतात. चांगली चढाई पाहायला मिळाली. एका चढाईमध्ये 2 गुण पुन्हा भाऊची. आता मात्र गुणफलक असा दिसतोय 5-5 मैदान क्रमांक 2 वर. आणि आता मात्र लीलाधर पाटीलचा चांगला प्रयत्न होता. संघाचे
ओपर शांतता बळा मित्रांनो, सहकार्य करा. अरे शांत राहा रे. अरे मॅच काय आहे अजून, कशा टेन्शन घेता. अरे बत्तर झाले. अरे जा. मैदान क्रमांक 2 वर मात्र जल्लोष होतोय. इक्वल म्हसोबा शहापूर संघ अंतिम सामना खेळण्यास पात्र ठरतो. अरे 1 आणि 2च्या मध्ये महिलांना सामने पाहू द्या. सुनील भाऊ, हा कोपरा थोडा सांगा. कोपरा 1 आणि 2च्या मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर चला. मैदान क्रमांक 1 वर शहापूर वर्सेस मर्याई बांधव या सामन्यामध्ये म्हसोबा शहापूर दोन गुणांची कमाई करतो तो प्रमोद पाटील बळवंत शौर्यष्टीचा. एक रोमहर्ष सामना पाहायला मिळते मैदान क्रमांक 2 वर. लास्ट 5 मिनिट्स. 5-11-11-5. एक रोमहर्ष सामना दिलों की धड़कन तेज करने वाला है मैच चला बढ़ गया. प्रदीप जाधव आणि अमित दळवी. प्रदीप जाधव आणि अमित दळवी स्टेजकडे यायचं आहे. या ठिकाणी आपण आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य केल्याबद्दल मी धन्यवाद देतो. मी कृष्ण पाटील यास विनंती करतो की अमित दळवी यांचं आपण यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर प्रदीप जाधव कृष्ण पाटील आपण सत्कार करायचा आहे त्यांचा. म्हसोबा क्रीडा मंडळाच्या वतीनं आपला जाधव या स्पर्धेचे निरीक्षक जनार्दन पाटील सर बलदंड शरीररक्षेचा प्रमोद पाटील झळायसाठी सज्ज होतो. चेअरबद्ध होतोय. प्रत्युत्तरा दाखल पुन्हा एकदा परेश ठाकूर पाहूया. एक रोमहर्ष सामना, चित्तथरारक सामना पाहूया. या सामन्याचा निकाल काय असेल? श्वासांची गती रोखणारा सामना परेश ठाकूर
शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. अप्रतिम असा खेळ पाहायला मिळतो. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. पाहूया कुणाची वेळ चांगली असेल. विनायक देवळात संघाकडे 4 गुणांची आघाडी मला दिसतोय. कोपर संघ बाजी पलटवेल का पाहूया. अरे नको चढाईसाठी सज्ज होते. पाहूया विधान देशात आहे आपण. विधान देशात आज घ्या पुन्हा एकदा प्रमोद पाटील बलदंड शर्यतीचा प्रमोद पाटील चढाईसाठी सज्ज होते. कोपर संघाच्या पदावर सावध संत चढाई करतोय. ठराविक सामना पाहायला मिळतो. परेश ठाकूर चढाईसाठी सज्ज होते. पाहूया कशा प्रकारचा खेळ असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा असेल. परेश ठाकूर चांगली झुंज देतोय. प्रमोद गटामध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे.